आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी आळंदीतल्या मालकांच्या हुकुक्तीनुसार तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो। वक्ता किती अभ्यासू आहे त्याच्यापेक्षा त्याला लोक किती मानतात। श्रोता हा त्याचा देव असतो, दुकानदाराचा देव गिराहिक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो। कथा कीर्तनातला श्रोता हा शिवस्वरूप असतो, शंकर असतो। म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतोय। विठाला 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 केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी। हाक मारल्याच्या नंतर धावत येतोय। एक व्यक्ती भेटला मला, काहो म्हणे महाराज, हळू बोलल्यावर पण आवाज आला पाहिजे, इतका वेळ जास्त जोरात नाही बोलू शकत मी, एकच कीर्तन नाही वर्ष महिन्यात। एक भेटला म्हणे, महाराज मी 5-6 महिने झालं माळ घातली, 5-6 वर्ष झालं माळ घातली। बर, मग काही उपकार थोडा केला नाही म्हणे। 5-6 वर्ष झालं एका महाराजांचं ऐकून माळ घातली, पंढरपूरची वारी करतोय, बऱ्यापैकी अडचणी आल्या पण एकाही कामाला देव आला नाही। देव का तो सासरा आहे सुंबळ्या, का तो मामा आहे, कोण आहे देव? याला रिकामा आहे का तुला? 5-6 वर्षापूर्वी माळ घातली, कामाला आला नाही म्हणून माळ काढून टाकली। नालाय का तू? यासारख्या अशी कुठेही पांदीला पडत ना। देवानं आपलं काम ऐकण्यासाठी आपला परमार्थही तितक्या टोकाचा पाहिजे। आपला विषय संसार बनलाय, कधीतरी लोकांनी आपल्याला बरं म्हणावा याच्याकरता आपण परमार्थात वर्णी लावतो। तो इतका येडा आहे का देव? मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है। मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज जर त्याला ऐकू जात असेल तर तू कुठं कुठं पाय आपटी, तू किती नालायकपणा करतो हे त्याला कळत नसेल का? देवानं आपलं काम ऐकण्यासाठी विषय देव बनला पाहिजे। विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण। जन माता पिता, आवडे जन माता पिता, आवडे जन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता। पुढे सरकून बसा। ज्याचा विषय देव बनला त्याचं देव काम ऐकत असतो। आपला विषय प्रपंच बनलाय, आपल्या आपल्या मनाला आपण विचार केला पाहिजे आपल्याला देव किती आवडतो। अविरत ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी सद्भावना आहे, रात्रंदिवस ज्याच्या मुखात देवाच्या नामाचे पाडे आहेत, अशांचं भक्त देव काम करत असतो। देवाला पैशाची गरज नाही। मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय, पंढरपुरातला मालक काम करण्यासाठी हाक मारल्यावर धावत येण्यासाठी पैसे घेत नाही आणि कामही फुकट करीत नाही। पैसे घेत नाही चर्मन, का घेत नाही? कारण पैसे जिच्या ताब्यात आहे ही त्याची बायको आहे। इजू महाराज, पैसे जिच्या हातात आहेत ही त्याची मालकी नाही, त्याची पत्नी आहे। आणि बायको जवळ पैसे कोणाला असते? नवऱ्याला। मग तुमच्या माझ्या बायका आपलेच घेतलेले पैसे साचल्यावर अडचणीत आपल्याला देतात, तर जगाच्या मालकाची पत्नी किती अधिकारी असेल? ती कोणाला देणारे पैसे? म्हणून पैशाची त्याला गरज नाही। मग फुकट काम करीत नाही, त्याला कशाची भूक लागलेली आहे? त्याला कोणता दुष्काळ आहे? त्याला एकच दुष्काळ आहे, तो फक्त प्रेमाचा, तो फक्त भावाचा, तो फक्त श्रद्धेचा। देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला,
न लगे एक भावाची कारण आई न लगे एक भावाची आई न लगे एक भावाची आई न लगे एक भावाची म्हणे आन विठोबाची म्हणे आन विठोबाची आई न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घातली की ते खांद्यावर घेते देवा कारणी भाव तस्मात त्याला फक्त भाव पाहिजे प्रेम पाहिजे ते पैसे घेत नाही कारण तुम्हाला किती पैसे द्यायचे तुम्हाला पैसे दिल्यावर किती मस्तडायचे तुम्हाला पैसे दे तुम्हाला म्हणजे मी पण आलो त्याच्यात तुम्हाला पैसे दिल्यावर किती नालायकपणा करायला लावायचा आहे हे पण त्याच्याच हातात आहे किती उंच न्यायचंय हेच त्याच्याच हातात आहे आणि कोण्या दिवशी मंदिरात थाटी घेऊन बस स्टँडला बसवायचे हेही त्याच्याच हातात आहे तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना हरी होय राणा रंगमंचाचा होय राणा रंगमंचाचा तुका म्हणे कारण पैशाची याच्याकरता त्याला गरज नाही कोणाला राजा कोणाला भिकारी कोण्या भिकाऱ्याला राजा करायचं हे त्याच्या हातात आहे गेल्या वर्षी आलतो मी इथं महाराष्ट्रातले 4219 गाव मी पाहिले खूप श्रीमंत पाहिले खूप श्रीमंत आणि 22 वर्षात टोकाला गेलेली श्रीमंत भिकारी झालेली पण पाहिली लक्ष्मी हे खसखशीचं पोत आहे खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र सहन होत नाही हमाला आणि खसखशीच्या पोत्याला दाबण टोचलं बैलगाडीत संभाजीनगरहून खसखशीचं पोतं टाकलं सावंगीला आल्यावर पोत रिकामं झालं सावंगीपासून संभाजीनगर पर्यंत मोठमोठ्याल्या बॅटऱ्या लावून खसखस पाहिली रस्त्याला एकही खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबला नाही ती कशी निघून जाती ही कोणालाच कळत नाही तिचं नाव लक्ष्मी आहे म्हणून मला वाटतं म्हशीच्या पोरावानी मस्तागडं नाही पाहिजे म्हशीचं पोरग कळालं ना हाल्या विठाला विठाला या सगळ्या गोष्टीचा हावभाव सांभाळत असताना धर्माची मर्यादा विटेवरच्या मालकाचं भजन काशीतल्या मालकाचं भजन ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा टाहाव जे अंतकरणात ठेवतो त्याच्या हाकेला जगाचा बाप धावतो बाकी नाही एक जण म्हणे महाराज मला भजन करायला वेळ नाही पण मी काम चुकीचं करीत नाही तू 1 नंबरचा महाराज भजन कधीच करीत नाही आणि एकही काम चुकीचं करीत नाही हजारो महाराजाची बरोबरी करू शकतो तो एखादा मृदंगाचार्य असेल एखादा भजने असेल एखादा मायासारखा कीर्तनकार असेल लोकायला नामचिंतन सांगतो स्वतः करतो आणि मायबापाला जर नीट बोलत नसल तर आमच्या तिघाई सारखा भडवा जगात कोणी नसल विठाला 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 कामं चांगली करणारी माणसं सर्वश्रेष्ठ असतात सर्वश्रेष्ठ बिना चप्पलचा पंढरपूरला वारीला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर चंद्रभागेत जेसीबीनं खड्डा खांदून याला मधात जरी पुरलं
तरी या हरामखोराला मोक्ष नाही. त्याचं सर्वात मोठा परमार्थ आहे त्यांना त्याच्या आई वडिलांना गोड बोलणं, आई वडिलांना सांभाळणं. असे काही नियम आहेत. अशा सत्तेवर आरूढ असणाऱ्या लोकांना भजनाचं पुण्य, कीर्तनाचं पुण्य, वारीचं पुण्य प्राप्त होते. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. मालकाची सेवा, पतीची सेवा, वाडवडिलांची सेवा, गुरुची सेवा, या सेवेत फार मोठं पुण्य आहे. फार मोठं पुण्य आहे. माहित असावा तुम्हाला. एक यात्रा केली नाही एका व्यक्तीने, एक सुद्धा यात्रा. नंतरचा काळ सोडून द्या, अगोदर एकही यात्रा केली नाही. आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत एकाही यात्रेला पठ्ठ्या गेला नाही. तरी काशीतल्या मालकाने घरी कंगन पाठिलं. कशात सापडलं कंगन? चमडे, कातडे बुडवायच्या कुंडात. त्या साधूचं नाव आहे रविदास महाराज, संत रोहिदास रविदास. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. घरी कंगन पाठिलं, पण बूट चप्पल शिवायचा धंदा. शेंडीला गाठ बांधली दोरीची, ती दोरी आतमध्ये बंगईला होती. मान हल्ल्याबरोबर बंगई हालत होती. आई वडिलांना झोका देत होता मानेनं. हात बुट शिवायला जरी गुंतले असतील तरी त्या महात्म्याला काशीतल्या मालकांनी कंगन पाठवावं. काय मोठी ताकद आहे राजेहो, काय मोठी ताकद आहे. या महात्म्याकडे बघितल्याच्या नंतर 550 श्लोक पाठ केलेलं जरा आषाढ महिन्यातल्या शिदडावानी करू लागलो. आषाढ महिन्यातले शिदड माहित असतील ना तुम्हाला? हे चैत्रात गवसत नाहीत. हे पाणी पडल्यावर जास्त वळवळ करते. इकून धक्का लागल्यावर इकडं, तिकून धक्का लागल्यावर इकडं. 550 श्लोक पाठ आहे. इतकं वळवळ करू लागलं. काय म्हणे तू पांडुरंग चमड्यावर बसिला? काय महात्म्याची ताकद आहे. ते म्हणले कीर्तनात जो पकवाद वाजिते त्याचे दोन्हीकडचे पानं चमड्याचेच आहेत. चामाचाची कहाळ आणि चामाचीची हात, हात सुद्धा चमड्याचेच वाजवायलेत. तुम्हाला काय चमड्याचा इन्कार आहे म्हणे. बऱ्यापैकी 10-5 श्लोक पाठ करणाऱ्यानं त्याचं इच केलं, त्या महात्म्याचं इच केलं. काय म्हणे यज्ञोपवीत कुठे? तुम्ही वरून घातलं म्हणे बाळू महाराज. रापी घेतली, पोट चिरलं ना आतून जाणव दाखिलं. आतून कशी कॅशिट गुंडाळली असेल त्याची. त्याला रस्ता दिसला असेल का कोणीकडे पळावं म्हणून. ही ताकद कशाची आहे? फक्त मायबापाच्या सेवा केल्याची पुण्याची ताकद आहे. मग असं ज्याच्याकडे कर्माचं पुण्य असेल सात्विक, त्याच्या हाकेला सुद्धा जगाचा बाप धावतोय. विठाला 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 विठाला. पुराणातले काही प्रसंग तुमच्या पुढे मांडतोय. 78 लोक एका पंक्तीला जेवायला बसले होते. वाढवा आवाज, करा करा करा, गोड करा. 78 लोक एका पंक्तीला आहेत. 78. त्याचा रिदम आला पाहिजे वापस. इकडच्या पंक्तीला 36 लोक आहेत. खरं तर 14च होते, पण एका महात्म्याचं वाक्य ऐकलं याच्याकरता 36 सांगतोय. आणि या पंक्तीला 78 लोक होते. 78. पण 78 लोकांपैकी 2 लोक सोडून दिले तर सगळे हरामखोर होते. सगळी नालायक होती, बुजदिल होती, भंगिरी होती. त्याच्यापैकी एक होता गांधार देशाचा राजा शकुनी. एक होता जयद्रथ. मी त्याला जयद्रथ हे म्हणत असतो, शकुन्या म्हणत असतो. दुःशासन, दुर्योधन, या विश्वात वा पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशापैकी 2 नंबरचा विद्वान ज्याचा पिता आहे, अशा विद्वानाचं नालायक कट्ट सुद्धा त्या पंक्तीला होतं. त्याचं नाव होतं अश्वत्थामा. बाप किती विद्वान, काय पुरुषार्थ बापाचा. जगात 2 नंबरचा विद्वान, जगात 1 नंबरचे राजा दशरथ होते. शब्दवेधी नावाच्या विद्येमध्ये सांगतोय. तर शब्दवेधी नावाच्या विद्येमध्ये द्रोणाचार्य जगात 2 नंबरचे. त्यांचं कार्ट चिरंजीव, मरत नाही, ते अमर आहे. पण नालायकाच्या यादीत ते पण आहे.
36 लोकांच्या आणि 78 लोकांच्या या दोन पंक्तीच्या मधात या परम पावन भारत देशातली एक स्त्री तूप वाढण्यासाठी निघालेली आहे. हकेसर शिवडी सांगतोय, तूप वाढत होती. तूप डाव्या हातामध्ये गुडघ्या इतकं बकीट आहे, मोठं बकीट फुल तुपानं भरलेलं, आणि उजव्या हातामध्ये बुटका असेल, तांब्या असेल, वगराळा असेल, तूप वाढण्यासाठी. वाढत होती तूप. तूप वाढता वाढता चोळीला 2 गाठी होत्या. आता आल्या त्या बटनाच्या चोळ्या. आता या जुन्या बसलेल्या वयस्कर लोकांना विचारा, यांच्या लहानपणी चोळ्या कोणत्या होत्या म्हाताऱ्यांना. लागाची चोळी म्हणायची तिला. जर्मन त्या चोळीला गाठ असायची फक्त एकच, आणि लागाची चोळी एखाद्या फार मोठ्या शहरात गाजलेल्या टेलरला शिवता येत नव्हती. त्याचा विशिष्ट प्रकारचा टेलर असायचा लागाची चोळी. करडीच्या तोंडासारखा लाग असायचा. लाग जरासा जरी तिरपट झाला तर चोळी हुकत होती. फारीत कशावर? चोळीला कातर थोडीच होती, बोटावर खण फाडायचा. टिकल्यावाल्यानं हसू नका, जुन्या म्हाताऱ्याला विचारा. तुम्हाला काय माहिती तुमच्या काळात हे सगळं प्लॅस्टिक आलं. विचारा जुन्या म्हातारीला, आपली आजच सासू असेल, आपली वयस्कर सासू असेल, कधी कधी जुनं विचारा, तर इथून पुढे जगायला सोपं जाईल. ज्याने नवं डोक्यावर घेतलं का त्याची एके दिवशी मान मोडणार आहे. विठाला 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 जुनी चोळी येते. त्या चोळीला गाठी 2, एक गाठ सुटली. आता जरी तुम्हाला पाहायला नाही भेटली, मुक्ताई साहेबांचा जुना फोटो बघा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या भगिनी मुक्ताई साहेब यांचा फोटो, ओरिजिनल फोटो पहा. भंगिरेनं छापलेला नाही. भंगिरे तर काय कुठं चमकी लावतील, कुठं वेगळं चिटकी देईल, कुठं नालायकपणा करतील, काय काय त्याला सीमा नसते. 700 वर्षापूर्वी या आगावपणा होता का? काही कुठं चिटकी देईन ते बरं दिसण्यासाठी. जुन्या सात्विक तात्विक सदाचारी, कालाची मर्यादा, धर्माची मर्यादा स्तुत असलेल्या माणसांनी केलेली प्रतिमा मुक्ताई साहेबांची बघा. त्यांच्या अंगामध्ये सुंदर अशी कंचोळी आहे, चोळी आहे. अशी चोळी द्रौपदी आई साहेबांना होती. ह्या 78 लोकांना तूप वाढायला सुरुवात केली आणि चोळीची एक गाठ सुटली. गाठ सुटल्याबरोबर बकेट खाली ठेवावंसं वाटलं, आणि उजव्या हातातलं वगराळं म्हणा, पळी म्हणा, चमचा तर नव्हताच, वगराळं म्हणा, पळी म्हणा किंवा तांब्या बुटकं म्हणा, बकेटात ठेवून बाजूला जाऊन चोळीची गाठ मारण्याची मानसिकता, भावना, विचार द्रौपदी आई साहेबांच्या मनात आला. दुर्योधनाच्या अलीकडे एक बसलेला व्यक्ती होता, त्याचं नाव सांगणार नाही, घरी गेल्यावर पहा. मोबाईल येत मोठाले तुमच्याकडं. इतका हरामखोर, इतका हरामखोर. त्यानं शकुनी सारख्या नालायकाला खुनील हस्तसंकेत केला. गांधार नरेश, देखो बोला क्या है. शकुन्या फार हरामखोर होता. कौरवांचा मामा होता. कौरवाला पत्ते खेळायला शिकविणारा 1 नंबरचा दलिंदर मामा. कौरव कृष्ण परमात्म्याने मारले नाही, आरोप करू नका. कौरवाला पांडवांनी मारलं नाही, आरोप करू नका. कौरवाला मारलंय त्याच्या सख्या मामानं. जरा महाभारत नीट वाचा. ज्यानं चांगला भागवताचा अभ्यास केलाय त्याचा ऐका, नाही तर तुम्ही वाचा. बहिणीची 100ला 100 पोरं जर कोणी मारली असतील तर शकुनीनं मारली. शकुनीनं दुर्योधनाची मांडी दाबली. भाषे बुवा, काय बघता, काय बघायला खाले तू. मामाश्री, वहिनी साहेबाच्या चोळीची एक गाठ सुटली. वरी बघू नये,
म्हणून खाली बघतो. मूर्ख कुठला नाही ते त्याच्या डोक्यात भरवलं आणि शकुनीने दुर्योधनाला बोलायला लावलं. बोल, वाढ म्हणे तिला तू. आणि बघ दुर्योधन भडकला. वहिनी साहेब तूप वाढा. बऱ्यापैकी चांगली माणसं हरामखोराच्या संगतीत गेल्यावर वाईट होत असतात. आमची इथे एका बैलाला दावे खायचा नाद होता. जन्मन चराट खात होतं, ते कासरा खात होतं. संध्याकाळी 12-12:30 वाजता त्याचा कासरा चावून तुकडा करायचं आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचं. त्या माणसानं गारानं केलं म्हणे, बाळू महाराज सोपते कवा तुम्हाला? लोकायला कीर्तन सांगता आणि संध्याकाळी बैल मोकार सोडून देता. मान खाली घालायला लागली मला त्याचं ऐकलं. मी कीर्तनापुरतं सांगायलो. त्याच्या भंगिऱ्यात मकाला बैल घालायला मी इतका मूर्ख आहे का? कशाला जाऊ त्याच्या मकीत, कशाला बैल जाऊ देईल मी? पण कीर्तनापुरतं सांगायलो. गड्याला सांगितलं, गड्यानं रुमनं काढून त्या बैलाला खूप मारलं. वळा आले त्याच्या पाठीवर, कातड गेलं त्याचं. दुसरा बैल हसू लागला. लय मका खातो का म्हणला दुसऱ्याची? आपल्या इथे कमी वैरण आहे का? कशाला जातो रे? बैल लय शहाणं. बैलानं दुसऱ्या दिवशी चेअरमन त्याचा कासरा खाल्ला आणि मग आपला खाल्ला आणि त्याला मका खाल नेलं. बरेच नालायक बैल चांगल्या बैलाला सोबती नेते. मी बैल म्हणायलो, बैल. तुम्ही इतका अंगाव घेऊ नका. मी बैल म्हणतो, बैल. काही बैलायला काहीच वाईट नात नसतो, पण नालायक बैल त्याला सोबती करते. मला वाटतंय नालायक बैलाच्या चांगल्या बैलानं नादी लागून दुसऱ्याची मका नाही हाणली पाहिजे. मालक रट्टे हाणीत असतो. मालक कोणता माहितीये का? दक्षिणेचा. विठाला 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 तसा दुर्योधन मुळात वाईट नव्हता महाराज. दुर्योधन ठराविक लोकांच्या संगतीनं नालायक झाला. त्याच्यावर कशाला हात देतो रे? पुढे सरक. लय तू कंबर मोडी का? सरक पुढं. एकदा वनवासात असताना पुढचा प्रसंग पुढचा आहे तरी पण सांगतोय. दादा वनवासात असताना 60,000 शिष्य घेऊन एकदा दुर्वास आले. दादा आता पंढरपुरातला आहे, आता द्वारकेतला दादा आहे. हाकीसर शिवडी सांगतोय, दादा हे जगदानंद कंद जगतपते, माझे पती हैराण झाले, जीव कसं घालावा. दादा थोडस वारं सुटलं रे. त्या वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या आणि 2 पायाची नख दुर्वासानी पाहिली. तेवढ्या अवकाशात एका पवित्र सात्विक सदाचारी आपल्या पतीवर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची बोट पाहिल्याच्या नंतर अन्नपूर्णेला लाजावं लागलं आणि वाहत्या गंगेच्या पात्रामध्ये वाळवंटात स्वयंपाकाचं आयोजन झालं आणि 60,000 मुनी ऋषीसह शिष्यासह दुर्वास ठेवले. म्हणून महाराजांनी एक शब्द खर्चिला, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. दादा अरे माझ्यासारखीचे पाय बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह दुर्वास जेवतात. देवा जीवन